स्वाध्याय इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण 13वे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दिलेले पर्याय आहेत: एकेरी, सर्व दुहेरी, आयनिक, कार्बन, देवाणघेवाण, हायड्रोजन, बहुबंध, भागीदारी, सेंद्रिय आणि सहसंयुज. अ. कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर टिंबटिंब बंध करतो. या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची टिंबटिंब होते. उत्तर आहे कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर सहसंयुज बंध करतो. या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. आ. संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे टिंबटिंब असतात. संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे एकेरी असतात. ई. असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा टिंबटिंब असतो. असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा बहुबंध असतो. ई. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य टिंबटिंब हे होय. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन हे होय. उ. हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक टिंबटिंब पदार्थांमध्ये असते. हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक सेंद्रिय पदार्थांमध्ये असते. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात? उत्तर. इंधनांचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक स्थितीनुसार पुढील प्रकारे केले जाते. स्थायू इंधने, लाकूड, त्यामध्ये सेल्युलोज, कोळसा, कार्बन आणि कोक म्हणजेच कार्बन. द्रव इंधने, केरोसिन, कार्बन, इथेनॉल, कार्बन, पेट्रोल, डिझेल, कार्बन. आणि वायू इंधने, मिथेन, कार्बन, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ब्युटेन, आयसोब्युटेन, नॅचरल गॅस मिथेन, इथेन, प्रोपेन, वॉटर गॅस, कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोजन. प्रोड्युसर गॅस कार्बन मोनॉक्साईड. वरील सर्व प्रमुख ज्वलनशील घटक कार्बन व त्याची संयुगे आहेत, म्हणून याचा उपयोग इंधन म्हणून करतात. आ. कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो? उत्तर. संयुक्तावस्थेत कार्बन पुढील संयुगांच्या स्वरूपात आढळतो. 1. हवेतील कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटच्या स्वरूपात, उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन. 2. जीवाश्म इंधने, उदाहरणार्थ दगडी कोळसा, पेट्रोलियम, बायोगॅस आणि नैसर्गिक वायू. 3. कार्बनी पोषक द्रव्ये,
उदाहरणार्थ पिष्टमय पदार्थ, प्रथिने आणि मेद. 4. नैसर्गिक धागे, सुती कपडे, लोकर इत्यादी, रेशीम, नायलॉन, टेरिलिन. ई. हिऱ्याचे उपयोग लिहा. हिऱ्याचा उपयोग काच कापणे व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांमध्ये करतात. दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून हिरे वापरतात. डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात. अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण करणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग करतात. प्रश्न 3. फरक स्पष्ट करा. अ. हिरा व ग्रॅफाइट. आता आपण फरकाचे मुद्दे बघूया. हिरा आणि ग्रॅफाइट. हिरा अतिशय कठीण पदार्थ आहे. ग्रॅफाइट हे मऊ गुळगुळीत असते. हिऱ्याच्या स्फटिकात प्रत्येक कार्बन अणूभोवती ठराविक अंतरावर 4 कार्बन अणू असतात. आणि ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणूभोवती ठराविक अंतरावर 3 कार्बन अणू असतात. हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे आणि ग्रॅफाइट हे विजेचे सुवाहक आहे. हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी व अलंकार बनवण्यासाठी होतो, तर ग्रॅफाइटचा उपयोग यंत्रांमध्ये वंगण म्हणून होतो. आ. कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे. आपण फरकाची मुद्दे बघूया. कार्बनची स्फटिक रूपे आणि कार्बनची अस्फटिक रूपे. स्फटिक रूपातील कार्बनच्या अणूंची रचना नियमित असते. अस्फटिक रूपातील कार्बनच्या अणूंची रचना अनियमित असते. आणि पुढचा मुद्दा आहे, स्फटिक रूपातील कार्बन हा अतिशय कठीण पदार्थ असतो आणि अस्फटिक रूपातील कार्बन हा ठिसूळ असतो.